नमस्कार, माझे किचन या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर आपण आज करणार आहे स्वीट कॉर्नचे लॉलीपॉप करणार आहे। खूप छान असे कुरकुरीत लागतात, तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता। तर आता श्रावण चालू आहे, तर आता आपण व्हेज असे लॉलीपॉप करणार आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। इथे 3 उकडून बटाटे घेतलेत आणि एक स्वीट कॉर्नचं कणीस घेतलेलं आहे, न उकडता घेतलेलं आहे। तर आता आपण न पाणी घालता आपण मिक्सर मधनं हे स्वीट कॉर्न काढून घेऊया आणि बटाटे मॅश करून घेऊया। तर स्वीट कॉर्न मिक्सर मधनं काढून घेतलेले आहेत। आता मॅश केलेला बटाटा, अर्ध गाजर घेतलेलं आहे किसून। तुम्ही याच्यात शिमला मिरची किंवा कोबी पण वापरू शकता। 2 कांदे बारीक चिरलेले, कोथिंबीर, 4 हिरवी मिरची, 1 चमचा जिरं, 5-6 लसूण पाकळ्या पण बारीक केलेल्या आहेत। तुम्ही तर लाल तिखट पण वापरू शकता तुमच्या आवडीनुसार। 1 चमचा किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ, अर्धा चमच्याला थोडीशी कमी अशी हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत, पाऊण वाटी आपण किंवा अर्धी वाटी पण तांदळाचं पीठ तुम्ही वापरू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर वापरू शकता इथे, आणि 1 वाटी बेसन पीठ। तर आता हे सगळं आपण मिक्स करूया। जर पातळ वाटलं तर आपण त्याच्यात परत बेसन पीठ थोडंसं ॲड करायचं, कारण स्वीट कॉर्न आपण मिक्सरमधनं काढलेलं असतं तर त्याला रस खूप सुटतो, त्याच्यामुळं जरा पातळ होण्याची शक्यता असते। तर आता हे मिक्स करून झालेलं आहे, तर आपल्याला पीठ लागलेलं नाही अजिबात सुद्धा। तर इथं मी अशा स्टिक घेतलेल्या आहेत, आईस्क्रीमच्या कांड्याला म्हणतात। तर ह्या धुवून घेतलेल्या आहेत, तर याला आपण लावूया। अशा लावून घ्यायच्या, किंवा तुम्ही नुसतं असंही करून तळू शकता। असे रोल सारखे बनवायचं आणि हे पण तळू शकता, किंवा अशा कांडी लावून तळू शकता। तर आता आपण 3-4 करून घेऊया आणि तळायला घेऊया। तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे एकीकडे। तेल आता गरम झालेलं आहे, तर आता आपण तळायला घेऊया। मध्यम गॅसवरती छान असं खरपूस आपण तळून घेऊया। तर छान असे खरपूस तळून झाले, तुम्ही बघू शकता। एकदम नॉनव्हेज सारखे लॉलीपॉप दिसत आहेत की। तर याच पद्धतीने आपण आता बाकीचे सगळे तळून घेऊया। तर आता तयार झालेले आहेत आपले स्वीट कॉर्नचे लॉलीपॉप। टोमॅटो सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता, खूप छान असे। तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले ते। थँक्यू।